मंडळी, खूप दिवस झाला आपले व्हिडिओ येत नाही आहेत किंवा अपडेटेड व्हिडिओ नाही आहेत. मी शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते जुनेच व्हिडिओ अपलोड करते. म्हटलं कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे ना, नाही तर मग थोडंसं आपलं हे होतं, म्हणून जुनेच व्हिडिओ अपलोड करते. सध्या अपडेटेड व्हिडिओ नाही आहे आणि शॉर्ट व्हिडिओज टाकते. लॉंग व्हिडिओ मी अजून अपलोड केला नाही आहे 2-3 बनवलेले, पण काही गोष्टी अशा घडल्या ना अचानक आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये, त्यामुळे ते व्हिडिओ बनवण्याची इच्छा पण नाही राहिली आणि ते अपलोड करण्याची पण इच्छा नाही राहिली. आता कसं सांगू, काय सांगू हेच मला समजत नाही आहे. पण गेल्या काही दिवसात आमच्या फॅमिलीमध्ये एक दुःखद घटना घडली. आता मी तुम्हाला नेहमी सांगते की माझं एकत्रित कुटुंब आहे आणि एकत्रित कुटुंब म्हणजे माझ्या वडिलांना भाऊ वगैरे नाही आहे, असं एकत्रित कुटुंब नाही आहे आमचं. पण माझी आत्या गावामध्ये आहे, माझी बहीण गावामध्येच दिलेलं आहे. म्हणजे आत्याचं घर येतं, 4 घरं सोडली की आमचं घर आहे, आमचं घर झालं पुन्हा 4 घरं सोडली की बहिणीचं घर. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही गावं जातो किंवा आम्ही जे लहानाची मोठी जेव्हापासून गावात झाले, त्यामुळे आत्या तेवढी अटॅचमेंट आत्याशी, त्यांच्या फॅमिलीशी किंवा बहिणीशी आहे. आत्या म्हणजे माझी मोठी आई. आणि हे त्यामुळं अचानक एक गोष्ट घडली, ते म्हणजे आत्याचे मिस्टर आमच्या गेल्या 25 तारखेला देवाज्ञा झाली त्यांना. आणि हा आमच्या सगळ्यांच्यासाठी एक दुःखद घटना होती किंवा हा मोठं म्हणजे काय म्हणतात ते एकाकी आलेलं हे संकट होतं. आता हळूहळू आम्ही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण अचानक म्हणजे कोणालाही अशी कल्पनाच नव्हती की असं काही घडेल. चालत हॉस्पिटलला गेलेला माणूस येताना तो नव्हता आमच्यासोबत. त्यामुळे ही एक खूप वाईट वेळ होती. आमच्या अचानक आलेलं संकट किंवा अचानक आलेला काळाने घेतलेला घात होता आमच्या पूर्ण फॅमिलीवर. आणि बापूंशी इतकं अटॅचमेंट म्हणजे एकाच गावात राहिल्यापासून, त्यामुळे जरी आत्यांचे मिस्टर असले तरी आमच्याशी किंवा आम्ही त्यांच्याशी भरपूर कनेक्टेड होतो. आणि सगळ्या गोष्टी ह्या अचानक घडल्या, त्यामुळे मलाही पुढे काही कंटिन्यू करावंसं वाटलं नाही. मधल्या काळात म्हणजे त्यांचे जे काही विधी होते त्यासाठी मी गावाला गेले होते. गावावरून आल्यानंतर निशांक आजारी पडला, त्याला घेऊन गेले होते. 2 दिवसासाठी प्रवास होता. गावाला वातावरण पण बेकार होतं, पाऊस पडतो, गारवा आहे हे सगळं, त्यामुळे निशांक आजारी पडला आणि आल्यानंतर सगळा गोंधळ चालू झाला. त्यामुळे थोडासा गॅप घेतला, अपडेटेड व्हिडिओ टाकले नाही, जुने व्हिडिओ मी अपलोड करत होते. आणि ही होती लाईफची अपडेट. आणि ह्या दुःखातून किंवा ह्या संकटातून किंवा या जे काही झाले आमच्या फॅमिलीमध्ये दुःखद घटना, यातून बाहेर पडायला आम्हाला थोडंसं वेळ होतं. पण शो मस्ट गो ऑन, आपलं काम तर केलंच पाहिजे. आणि हे माझं काम आहे व्हिडिओ बनवणं किंवा करणं, ह्याच्यातून थोडंफार पेमेंट मिळतं मला. सो मी आता म्हटलं की चला, जे झालेलं आहे ते आपण बदलू शकत नाही, पण ठीक आहे, आम्ही आत्यांना सपोर्ट करतो किंवा त्यांना सांभाळून घेतो आहे. दादा ताई ह्यांना पण हे केलं. असं 10-8-10 दिवस झालेत ह्या सगळ्या गोष्टीला. आणि आता पुढं कामालाही लागलं पाहिजे. आणि हो, इथून पुढे व्हिडिओ येतील. 2 व्हिडिओ आहेत जे जुने आहेत, ही घटना घडायच्या आधी बनवलेले आहेत, तर तोच येईल पुढचा मला मे बी ब्लॉग. आणि त्यानंतर मग आपण अपडेटेड व्हिडिओ अपलोड करू, कारण गणपती बाप्पा लवकरच येत आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचं हे आहे. ह्या वर्षी गणपती बाप्पाला गावी फक्त आहो जाणार आहेत, ते पण त्यांना तिकीट कन्फर्म मिळाली तर ते जायचा विचार करत आहेत. आणि आता आमचं तर जाणं पॉसिबल नाही आहे, कारण निधीला फक्त 4 गणपती बाप्पांची म्हणजे 6 दिवस सुट्टी आहे. आणि 6 दिवसासाठी मुलांना घेऊन जाणं, वातावरण पण तिकडचं म्हणजे थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे मुलांना घेऊन जाणं आणणं, त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. गणपती बाप्पाला जाण्याची इच्छा आहे, पण आता ते पॉसिबल नाही आहे, कारण दिवाळीला लगेच आपल्याला 1-1.5 महिन्यात आम्हाला गावाला जायचं आहे. त्यामुळे गणपती बाप्पांचं फक्त आहो जाणार आहेत. सासूबाई सासरे आहेतच गावाला आणि आम्ही इथे गणपती बाप्पा सेलिब्रेट करू. आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा असतात. आमच्यावरती जे रोगी साहेब आहेत त्यांच्याकडे गणपती बाप्पा असतात. तर गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही तिकडे जायचा विचार आहे. सो येणारे ब्लॉग किंवा हे अपडेटेड असतील तुमच्या तिथे नक्की शेअर करेन. पण घरामध्ये हे अशी दुःखद घटना घडली होती, त्यामुळे व्हिडिओ बनवायलाही इच्छा होत नव्हती. आणि सण पुढे असतानाही असं आमच्या म्हणजे फॅमिलीवरती आलेला हा काळाचा घात असेल म्हटलं.
ह्यामुळं थोडंसं मन करत नव्हतं व्हिडिओ बनवायला. सो पण आता कसं शो मस्ट गो ऑन, काम तर केलंच पाहिजे. चला पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. येणारे व्हिडिओ 2 व्हिडिओ जुने आहेत, पण त्यानंतर आपण अपडेटेड व्हिडिओ नक्कीच बनवू.